प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. आज आपण मत्ते 6व्या अध्यायाचे 33वे वचन बघूया, की त्याचं वचन सांगते, की तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर ह्या वचनाचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी आपल्यासमोर 2 जार घेऊन आलेली आहे. हे जार आपलं जीवन दर्शविते. तर ह्या जारमध्ये आपली महत्त्वाच्या गोष्टीनं भरलेलं आहे. जसे की नोकरी, व्यवसायाबद्दलची काळजी, प्रगती, आपलं स्वतःचं घर पाहिजे, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, ह्या सर्वांनी भरलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आपल्याला देवाचं नातंही व्यवस्थित ठेवायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्याची सुवार्ता सांगण्यासाठी आपल्याला जायचं आहे. देवाची उपासना करण्यासाठी आपल्याला चर्चमध्ये त्याच्या मंडईत बसायचं आहे. चर्चमध्ये मंडईसोबत देवाचे काम करायचं आहे. चर्चमध्ये देवाची इच्छा पूर्ण करणे, वचन सांगणे, दररोज प्रार्थना विनंती करणे, हेही सर्व करायचं आहे. परंतु जीवनामध्ये जर बघितलं तर संपूर्ण गोष्टी ह्या मावतच नाहीयेत. देवाचं वचन सांगतं, की पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. जर आजची सुरुवात तुझ्या प्रार्थनेने करीन, उपासनेने करीन, वचन वाचेन, मंडळीमध्ये जाऊन तुझी सेवा करीन, संडे स्कूलमध्ये सर्वत्र शिक्षकांसोबत सर्वांना लहान मुलांना शिकवीन आणि त्यानंतर माझ्या दिवसासाठी जे काही लागणारी नोकरी आहे, त्यानंतर व्यवसाय त्याच्यामध्ये मी जाईन, त्यानंतर शाळा, कॉलेज ह्या सर्व गोष्टी आहेत, याही सर्व गोष्टी मी करेन. परंतु प्रथम स्थान तुझ्या वचनाप्रमाणे मी तुला देईन आणि त्यानंतर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ह्या सर्व गोष्टी आहेत, त्या सर्व मी करेन. तर ह्या स्पष्टीकरणातून आपल्याला दिसतं, की परमेश्वर आपली क्षमता वाढवतो. आपल्या जीवनामध्ये जर आपण प्रथम स्थान परमेश्वराला दिलं, तर परमेश्वर आपल्याला सामर्थ्य पुरवतो. यासाठी परमेश्वराला धन्यवाद.